विरोधी पक्षांची भूमिका काय असते? हे जे सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत किंवा ज्यांना आपण अंधभक्त म्हणतो, त्यांच्याविषयी आणि तो मुद्दा आज आपल्याला बोलायचा आहे. आता आज सकाळीच राहुल गांधींनी असं क्लिअर करून दिलेलं आहे, की मी झारखंडच्या मुद्द्यावरती बोलतोय. मी गप्प बसत नाहीये. मी त्या मुद्द्यांवरती बोलतोय. त्याचा व्हिडिओ बघत आहात. झारखंड पे मैं चुप नहीं हूँ। झारखंड पे मैं चुप नहीं हूँ। प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने सीधा क्लियरली बोला है, वी डू नॉट अप्रिशिएट एनी वायलेंस अगेंस्ट आवर स्टूडेंट्स। मैं चुप नहीं हूँ, खुल के बोल रहा हूँ, ठीक है। तर राहुल गांधींचं असं म्हणणं आहे, की मी बोलतोय आणि स्टुडंट्सवरती म्हणजे विद्यार्थ्यांवरती हिंसा कुठल्याही प्रकारची तिचं आम्ही समर्थन करत नाही. थोडक्यात त्यांना हे सांगायचं की आमच्या मित्रपक्षांचं सरकार असो किंवा आमचं जरी कुठे सरकार असो, तर आम्ही त्याच्यावरती नक्कीच व्यक्त होऊ आणि ही हिंसा होता कामा नये. त्याच्यानंतर त्यांनी परत पार्लमेंटच्या बाहेर पत्रकारांनाच विचारलं, की तुम्ही अमित शहांना कधी टोकता का? किंवा तुम्ही उनसे नहीं, नहीं, जब वो क्योंकि बोलते हैं मैं कांग्रेस देखती हूँ। सुनिए, हाँ। जब वो बोलते हैं आप इंटरप्ट करते नहीं, हैं। आप बोलिए सर, नहीं, मेरा उसी से जवाब जुड़ा हुआ बोलिए। था। आप इंटरप्ट करते हैं जब वो बोलते हैं, क्यों नहीं करते हैं आप? हमें इंटरप्ट करते हैं, हमें 24 घंटा इंटरप्ट करते हैं, मगर उनको कभी इंटरप्ट नहीं करते आप। उनमें क्या स्पेशल चीज है जो पूरा मीडिया चुप करके चूहे जैसे उसके सामने खड़ा हो जाता है? आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की झारखंडच्या मुद्द्यावरती का बोलत नाही? झारखंडच्या मुद्द्यावरती बोलतोय ना आम्ही. झारखंडच्या मुद्द्यावरती आम्ही रील टाकतोय, शेअर करतोय. अगोदरही टाकलेले आहेत. JPSC एक्झाम विरोधातही बोललेलो आहोत आम्ही. त्याच्या विरोधात जर काही घोटाळा होत असेल, तर तिथल्या स्थानिक सरकारने नक्कीच त्याच्यावरती पावलं उचलली पाहिजेत. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की झारखंडच्या मुद्द्यावरती बोलत नाही, म्हणून आम्ही बाकीच्या मुद्द्यांवरही बोलायचं नाही. झारखंडचा मुद्दा हा थोडा लांबच राहतो, जेव्हा दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा प्रथम मुद्दा येतो. आम्ही महाराष्ट्रात राहतो. पहिले महाराष्ट्राचे मुद्दे, मग त्याच्यानंतर दिल्ली म्हणजे भारताचे मुद्दे आणि मग झारखंडचे मुद्दे येतच जातील. आम्ही काही टाळत नाही आहोत. आम्ही बोलतोय. आमच्यात ती हिंमत आहे. आम्ही आत्ता जे विरोधात आहेत, ते कधीतरी सरकारमध्ये होते आणि त्यांनी आपल्या सर्वांच्याच उरावर बसून भ्रष्टाचाराची अक्षरशः विद्यालये भरवली होती, शाळा भरवली होती. म्हणून ते सरकार आम्ही पाडलेलं आहे. अर्थात तुम्ही त्याच्यात सगळे होताच, पण आता तुमच्यात ती हिंमत नाहीये. आहे ते सरकार चुकीचं वागत असेल, तर त्याला प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत. आणि राहुल गांधींना सुद्धा मी हेच सांगेल किंवा त्यांच्या समर्थकांना सुद्धा हेच सांगेल, की आज राहुल गांधी विरोधात आहेत. उद्या जर ते सत्तेत आले, तर आम्ही त्यांना प्रश्न विचारू. आणि मला असं वाटतंय काँग्रेसची ती विचारधारा आहे एक्सेप्टन्सची. त्यांना प्रश्न विचारलेले चालतं. त्यांनी प्रश्न विचारलेले ते झेलतात. पण आता सध्या तशी परिस्थिती नाहीये. तरी सुद्धा आम्ही प्रश्न विचारत राहूच. प्रश्न विचारणं चालूच राहणार आहे. झारखंडचा जो मुद्दा आहे तो लवकरच सॉर्ट व्हावा अशी विनंती आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की अमित शहा संसदेत येत नाहीयेत. ते लवकरात लवकर संसदेत यावे आणि त्यांनी उत्तरं द्यावी. अर्थात राहुल गांधींनी आज असंही मत मांडलंय की आम्हाला त्यांच्याकडून काहीच नकोय. आम्हाला फक्त त्यांनी एवढं सांगावं की मुलांच्या डोळ्यावरती एका मुलाचा डोळा गेलाय. तो कोणामुळे गेला? एका मुलाच्या कानाला जखम झाली. ती कोणामुळे झाली? तुम्ही काठ्या चालवल्या त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी जखमी झाले. ते कुणामुळे झाले याची उत्तरं द्या. अमित शहा आणि त्यांचे समर्थक यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी. झारखंडबद्दल उत्तरं देण्यासाठी ते समर्थक आहेतच. ते त्यांच्या पद्धतीने उत्तरं देतील. पण अमित शहांनी उत्तरं देणं आणि ते उत्तर मिळणं हा आमचा अधिकार आहे. आमच्या देशाचे ते गृहमंत्री आहेत आणि आम्ही त्यांना ऑफकोर्स प्रश्न विचारू शकतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.